वैष्णवीचे नको ते चॅट पकडले. 4 कानाखाली लावणे म्हणजे छळ नाही, असे एक युक्तिवाद आता वकील मांडत आहे. पण वकील जे म्हणतात ते खरंच सत्य आहे का, असे तुम्हाला वाटते का? अहो, सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी माझ्या वडिलांचा वाढदिवस होता त्या दिवशीच त्यांनी मला अग्नी दिला. नाही, यापेक्षा वाईट गोष्ट अजून कोणती असू शकते? बापाच्या जन्मदिनी बापाला कोणतं गिफ्ट दिलं मी, की मला अग्नी द्या, माझ्यावरती अंत्यसंस्कार करा. आज मला खरंच तुम्हाला ओरडून सांगावसं वाटत आहे की अहो, माझ्या अंगावरचे ते व्रण, या मारलेल्याच्या इतक्या निशाण्या, हे सारं काही खोटं आहे का, असं तुम्हाला वाटते का? आज माझ्या मृत्यूनंतर देखील माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जात आहे. जेव्हा मी गरोदर आहे असे शशांकला सांगितले तेव्हा त्याने देखील तो हे बाळ माझं नाही असे म्हणाला होता. आता यापेक्षा वेगळं दुःख कोणतं असेल माझ्यासाठी? आता माझ्या सासरच्यांनी तर माझ्यासाठी नेमलेला वकीलही माझ्यावरती आरोप करतो आहे की वैष्णवीने नको त्या व्यक्तीसोबत तिचे संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा होता, त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला त्या व्यक्तीने नकार दिल्याने तिने आत्महत्या केली असेल. तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. उंदीर मारण्याचे औषध खाऊन गाडीतून उडी मारली होती. असे किती आरोप लावणार आहात माझ्यावरती? मी शशांकसोबत प्रेमविवाह केला होता, ही गोष्ट आरोप लावताना हे लोक विसरत आहे का? माझ्या वडिलांचा या लग्नाला स्पष्टपणे नकार असताना देखील मी शशांकसोबत पळून जायला देखील तयार झाले होते. का? तर त्याच्यावरती असलेल्या प्रेमापोटी. मला फक्त शशांकसोबतच लग्न करायचे. माझा हा अट्टहास पुरवण्यासाठी त्यांनी मनात नसतानाही मला माझं शशांकसोबत लग्न लावून दिलं. या लग्नासाठी त्यांनी करोडचा विवाह खर्च केला. या हगवणे कुटुंबाला त्यांनी 51 तोळे सोनं दान दिलं. कितीतरी चांदीची ताटं, मर्सिडीज गाडी आणि यांच्या लग्नाचा पूर्ण थाट, असे सर्व लाड माझ्या वडिलांनी पुरवले. जर का खरंच माझं दुसऱ्या कुणावरती प्रेम असतं तर मी शशांकसोबत लग्न का केलं असतं? जेव्हा प्रत्येक वेळेस शशांक मला त्रास देत होता, तुझ्या घरून पैसे आले आण असे सांगत होता, तेव्हा मी माझ्या घरच्यांकडून पैसे का आणत होते? जर माझे दुसऱ्यासोबत प्रेम संबंध असते तर मी त्याच वेळी शशांकला सोडून निघून नसते गेले का? पण असं न करता मी त्याच्यासोबतच इतका अमानुष छळ सहन करून राहत होते. तरी आज मलाच दोषी ठरवलं जात आहे. काही झालं तर नाही आहे? अहो, माझ्या 9 महिन्याच्या मुलाला मी पोरके केलेले आहे. पण आता हाती आलेल्या अहवालानुसार तरी तुम्हाला कळलं असेलच की मी आत्महत्या केली की माझी हत्या केली गेली. कोणी कितीही काहीही म्हणो, पण तुम्ही एकदा तुमच्या मनाशी विचार करा आणि मला उत्तर मात्र नक्कीच द्या तुमच्याकडून. लग्नाच्या वेळी माझ्या चेहऱ्यावर उसंडत असलेला ते प्रेम, तो माझा आनंद, घरात प्रवेश करत असताना मनामध्ये घेतलेली ती नवीन स्वप्न, शशांकसोबत आता आपल्याला जीवन व्यतीत करता येणार असल्याचे ते आनंद, हे सारं काही खोटं होतं का? आज माझ्या आईवडिलांची मी एकुलती एक मुलगी. 17 तारखेला माझ्या वडिलांचा वाढदिवस होता. त्या दिवशीच त्यांनी मला अग्निसंस्कार दिले आहेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हा दिवस कधी म्हणजे कधीच विसरता येणार नाही. लेक म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असतो असे म्हणतात, हे अगदी खरं आहे. त्यांनी पुढे जाऊन जरी हे दुःखद क्षण विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र त्यांना हा क्षण जगावा वाटणार नाही. आज जर मी हे इतर कुणाशी प्रेम संबंध ठेवले असते म्हणून माझा छळ केला असे म्हणणाऱ्याच्या या लोकांनी मला एक सांगावे, जर मी चुकीची आहे तर या ठिकाणी माझ्या जाऊबाईंची म्हणजेच मयुरीची काय चूक होती? तिच्यासोबत पण हे लोक असेच वागत होते.
मग तिचंही असंच काही होतं का? या जगाला वेढ्यात काढणारे हे लोक या सगळ्या गोष्टीचा विचार का बरं करत नाही? मयुरीची ही परिस्थिती त्यांनी इतकी विलक्षण केली होती की तिला देखील माझ्या सासरच्यांनी आणि माझ्या नवऱ्याने बेदम मारहाण केली होती. खतरनाक मारापिटी होते. तिला नको त्या ठिकाणी स्पर्श केला होता. खतम पिक्चर. तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये असे सांगितले होते. अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना सरकारनं कधीही सोडू नये. त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यायलाच पाहिजे अशी माझी विनंती आहे. माझे आणखी एक सांगणे आहे. माझी वडिलांकडून यांनी घेतलेले ते 51 तोळे सोनं, ती चांदीचे भांडे, गौराई, ती मर्सिडीज गाडी आणि इतर देखील सर्व खर्च माझ्या वडिलांना परत करावा. ज्या मुलीच्या आनंदासाठी माझ्या वडिलांनी एवढा खटाटोप केला होता, आज तीच या जगात नाही तर त्या वस्तू या लोकांकडे ठेवून काय फायदा? माझ्या अंगावरील व्रण माझ्यावर झालेल्या अन्यायाची साक्ष आहे. ही एवढी तरी साक्ष पुरेशी आहे या सर्व गुन्हेगारांना शिक्षा द्यायला. आता माझ्या बाळाला माझ्या आई वडिलांकडेच राहू द्यावे, कारण आता त्यांचे सर्व करते धरते माझे आई वडीलच आहेत. ते माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करतील अशी मला शाश्वती आहे. फक्त एकच खंत आहे, जेव्हा ते माझ्या मुलाकडे पाहतील तेव्हा त्यांना माझी आठवण ही नक्कीच येणार आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजे माझी नणद परिश्मा. तिला देखील कठोरातली कठोर शिक्षा करावी, कारण हिच्यामुळेच माझं बाळ अनेक दिवस वणवण फिरत होतं. माझ्या बाळाला तिच्या मित्राच्या हवाले केलं होतं, त्यामुळे माझ्या बाळाचे हाल करण्यात आले. त्याची प्रकृती बिघडली. हिने आम्हा दोघं भावजायांना कधीच व्यवस्थित राहू दिले नाही किंवा भेटू दिले नाही. मयुरीचा देखील हिने खूप छळ केला. आज ती तिच्या माहेरी निघून गेली आहे, म्हणून ती सुरक्षित राहिली. पण मला मात्र असं काही करता आलं नाही. मी देखील वेळीच पावलं उचलायला हवी होती. जर मी वेळेवरच काही केलं असतं तर आज माझं बाळ माझ्यापासून दुरावलं नसतं. आज त्याला जगामध्ये सारी नाती भेटली असती. पण आई मात्र दिसणार नाही. आईचं प्रेम तो अनुभवू शकणार नाही. आईचा स्पर्श त्याला कधीही कळणार नाही. माझी आई दिसायला कशी होती, माझी आई कशी बोलायची, माझ्यावर किती प्रेम होतं तिचं, हे त्याला कधीच आठवणार नाही. कारण काही कळायच्या आतच मी त्याला सोडून गेले आहे. त्याची भिरभिरती नजर आजही मला शोधत आहे. तो आईच्या मायेला किती पाखरा झालेला आहे. आईची माया अनुभवण्याचा तो किती प्रयत्न करत आहे. पण त्याला कुणी सांगावं की अरे ती कधीच परत येणार नाही आहे. तू कितीही हाका मारल्यास, तू कितीही नजर लांबवर टाकलीस तरीही आई नावाची सावली तुला आता कधीही दिसणार नाही. म्हणून तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे. आज त्यांच्याकडचे सर्व मार्ग संपले आहेत, म्हणून ते आता माझ्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवत आहेत. माझ्या आई वडिलांना दाबण्याचा देखील प्रयत्न करत आहे, पण तुम्ही त्यांना साथ देऊ नका. आज तुमची साथ मला न्याय मिळवून देऊ शकते. फक्त मलाच. माझ्यासारख्या अजूनही खूप साऱ्या बहिणी लेकी आहेत की ज्यांना तुमच्या साथीची आणि तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. पाठिंबा असा द्या की पुढे जाऊन अशी कोणतीही लेक हुंडाबळीने आपला जीव देईल असं तुम्हाला ऐकू यायला नको. बंदच करा या प्रथा, या चालीरीती. मुलीच्या आई वडिलांचा देखील जीव असतो आपल्या मुलीमध्ये. त्यांची मुलगी आहे म्हणून हवं ते मागून घ्या, हवं तितका त्यांना त्रास द्या. ही कुठली बरं पद्धत? तुमच्या मुलींना बहिणींना असे बळी पडू देऊ नका. जी चूक मी केली आहे ती चूक त्यांना करू देऊ नका. यांना वेळीच आधार द्या, कारण मुलगी तुमच्या घरी आली म्हणून ती तुमच्यावरती ओझा आहे असं समजू नका.
एक मौका देता हूं तुम्हें, इनमें से कोई भी गोली नहीं चलाएगा। मारो। जसं त्याला उचलून दे, आडवं तिडवं होतं अजून ते.